तर एका आपल्या सबस्क्रायबरनी कमेंट केली होती की ताई मला नाचण्याच्या झणझणीत अशा पुऱ्या करून दाखवा. तर स्पेशल मी त्या आपल्या सबस्क्रायबरसाठीही केलेल्या आहेत. ॲक्च्युली त्यांनी 3 रेसिपी टाकल्यात, पण मला 3ही रेसिपी ॲट अ टाईम करणं शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेला एक एक रेसिपी करून मी नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत आणि खायला आणि वास एकदम छान आहे, झणझणीत झाल्या, वास सुद्धा खूप छान सुटलाय. तर चला पाहूया ह्याची रेसिपी. आणि जर तुमच्या काही रेसिपीला घेऊन नवीन नवीन आयडिया असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्या रेसिपी बनवण्याचा नक्की ट्राय करेन, नक्की प्रयत्न करेन मी आणि तुमच्यापर्यंत त्या रेसिपी नक्की पोहोचवेन. तर इथे सगळ्यात आधी घेतलेलं आहे मी एक मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये ॲड केलं आहे हा कढीपत्त्याचे काही 7-8 पानं. आता त्यामध्ये ॲड करते ही मिरची आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर ॲड करते. यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत लसणाच्या पाकळ्या. आता यामध्ये ॲड करूया ह्या लसणाच्या काही घेतलेल्या पाकळ्या आहेत त्या ॲड करते मी. आता आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया थोडंसं पाणी टाकून. एक मी छोटे चमचे 1-2 घेणार आहे फक्त. सगळ्यात आधी घेतले नाचणीचं 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, मैदा पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये घेतलेलं आहे मी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर याचे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आणि इथे घेतलेले आहेत काही मसाले, जसं की मीठ आहे, लाल तिखट मसाला आहे, हळदी पावडर आहे आणि इथे घेतलेली आहे मी गरम मसाला. आता ह्या सर्व साहित्याला आपण बाजूला करूया. आता घेऊया ताट आपण. तर इथे मी ताट घेतलेलं आहे. ताटात सर्वप्रथम मी टाकते नाचणीचं पीठ. 1 वाटी पीठ घेतलेलं, पण मी संपूर्ण ॲड करत नाही आहे कारण फक्त मला रेसिपी पुरतं करायचं आहे, तर त्यामुळे मी थोडंच पीठ आतमध्ये ॲड करते. त्यानंतर मैद्याचं पीठ मी घेते, एक छोटे चमचे 2 ते 3 चमचे घेते. आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी याच पिठात ॲड करणार आहे जे घेतले होते मसाले. मीठ ॲड करते, हळदी पावडर ॲड करते, गरम मसाला थोडासा आणि लाल तिखट. तर जे मी मसाले आता घेतले होते ते अर्ध्या पिठात, म्हणजे अर्धी वाटी इतकी पीठ घेतलं होतं, तर त्यामुळे मी चिमटीने फक्त ॲड करते. हा लाल तिखट मसाला ॲड केलेला आहे. आता त्यामध्ये जर आपण ही पेस्ट तयार करून घेतली होती ही पेस्ट त्यामध्ये ॲड करूया. सर्व पेस्ट मी ॲड करणार नाही आहे, थोडीशी त्यातली ॲड करणार आहे. आता आपण हे पाणी घालून व्यवस्थित मळून घेऊया. आणि दुसरी गोष्ट, नाचणीचं जे पीठ घेतलं होतं त्यामध्ये तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ ॲड होतं, त्यामुळे मी एक्स्ट्रा त्यामध्ये कोणतंही पीठ ॲड केलेलं नाही, फक्त मैदा आणि नाचणी फक्त ॲड करून घेतलेली आहे. आणि आता आपण एक थोडेच आपले सबस्क्रायबर राहिलेले आहेत 1K सबस्क्रायबर कंप्लीट होण्यासाठी. तर पटापट तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि मला गणपतीच्या शुभ मुहूर्तावर माझं फेस रिव्हील करायचं आहे. आणि माझं फेस रिव्हील करण्यासाठी मला हा एक चान्स तुम्ही द्याल अशी मी आशा करते. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या. आणि मी पण एक्साइट आहे की फेस रिव्हील करण्यासाठी. तर हे पीठ माझं बघताय तुम्ही मळून झालेलं आहे. आता त्यामध्ये मी काही तेलाची घेतलेली बोटं आहे ती त्याला थोडंसं हे करून घेते. आता आपण थोडंसं त्याला आणखीन मळून घेऊया. हे केल्याने पिठाला जी बाइंडिंग आहे ती खूप छान पद्धतीची येते. तर आता आपण हे पीठ जे आहे ते 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर इथे 10-15 मिनिटं पिठाला झालेले आहेत.
तर इथे बघू शकता 10 ते 15 मिनटं मी पीठ ठेवलेलं होतं झाकून. आता ह्याच्यात छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेऊया. तर इथे गोळे तयार करून घेतले. तरी दुसरी गोळी तयार झालेली आहे. तर माझ्याकडे आता केळीचं पान नव्हतं, माझ्याकडे प्लास्टिकची पिशवी आहे आणि मशीन सुद्धा नाहीये पुऱ्या करायची. तर त्यामुळे मी आता ही प्लास्टिकची पिशवी एक घेतलेली आहे, ती आपण इथून मधून कट करून घेऊया. तर इथे मी ही तेलाची थोडीशी बोट लावून घेते. आता आपण याच्यावर ठेवूया गोळी. गोळा ठेवलेला आहे पिठाचा. त्याला थोडंसं तेलाचा हात लावून घेऊया. आणि अशा पद्धतीने गोल गोल व्यवस्थित थापून घ्यायचं आहे. जाड किंवा बारीक हे तुम्ही चॉईसने ठेवू शकताय. तर आता आपण हा तेलात सोडून घेऊया. तर मंडळी बघू शकताय आपल्या नाचणीच्या अशा टम्म फुगलेल्या छान आणि झणझणीत पुऱ्या बनवून तयार आहेत. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघता येतील. धन्यवाद.